नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण की तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज देण्यात आलेली आहे. गुड न्यूज अशी तुम्ही या ठिकाणी जर बघितली तर तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर गुड न्यूज अशी आहे की सर्व बहिणींना आता या ठिकाणी 50,000 रुपयाच्या ठिकाणी कर्ज वाटप सुरू झाले आहे. ज्या महिलांनी कर्जासाठी ठिकाणी अर्ज केला होता त्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप सुरू झाले आहे. त्यानंतर भरपूर अशा महिला की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना जूनचा हप्तासुद्धा ठिकाणी जमा होत आहे आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला त्यांना जुलैचा हप्ता ठिकाणी आता वाटप होणार आहे. तर संपूर्ण माहिती मी समजून सांगणार आहे, कारण अतिशय महत्त्वाची निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आणि फायद्याचा असणार आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ज्या बहिणींनी अजूनही या व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आहे. त्यानंतर अशा भरपूर महिला आहे की ज्या बहिणींना अजूनही या ठिकाणी पैसे मिळाले नाही आहे, तर त्या बहिणींनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यांना जून महिन्याचा हप्ता ठिकाणी पाठवला जाईल. त्यानंतर अशा भरपूर महिला आहे की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला त्यांना आता जुलैचा हप्ता ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर भरपूर अशा महिलांचा ठिकाणी प्रश्न आहे की सर मला हे पैसे मिळाले नाही, सर मला हप्ता मिळाला नाही, सर मला हे मिळालं नाही आहे. आता तुमच्या प्रश्नांची जी काय आन्सर आहे, तुमच्या प्रश्नांची जे काही उत्तर आहे ते तुम्हाला ठिकाणी मी थेट देणार आहे. तुम्हाला जी अडचण येते ती तुम्हाला ठिकाणी अडचण मी या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून आपल्या इंस्टावरती मेसेज करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न ठिकाणी सॉल्व्ह करून दिले जातील, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही. आणि एक काम मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व महिलांनी काय करायचं आहे, यादी चेक करायची आहे की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही. भरपूर अशा महिला आहे की ज्यांचं नाव यादीमधून वगळण्यात आलं, त्या जरी पात्र असतील तरी चुकीने त्यांचं नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. मग त्यामुळे भरपूर महिलांना या ठिकाणी पैसे जमा झालेले नाही आहे. आता जर का तुम्ही नियमामध्ये बसत असाल आणि जर का तुमचं नाव काढलं गेलं असेल तर हा तुमच्यावर अन्याय आहे आणि ह्या अन्यायाचं तुम्हाला ठिकाणी काय करावं लागणार आहे, प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला ठिकाणी पुन्हा एकदा मागणी करावी लागणार आहे की सर माझ्या या ठिकाणी संपूर्ण निकषामध्ये मी बसते तरीसुद्धा मला या ठिकाणी पैसे मिळत नाही आहे, माझं नाव यादीमधून वगळण्यात आलं आहे. जर का ही बाब सरकारच्या निदर्शनासाठी ठिकाणी जर आणून दिली तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील आणि जर का तुम्ही या ठिकाणी गप्प बसलात तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे. मग आता तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे पटापट सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की हो सर माझं नाव यादीमध्ये आहे, आणि ज्या महिलांचं नाव यादीमध्ये नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझं नाव यादीमध्ये नाही आहे. आता ज्यांचं नाव यादीमधून काढलेलं असेल मग त्यांनी कसा लाभ घ्यायचा आहे, त्यांना कसे पैसे मिळेल त्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती मी देणारच आहे. आणि तुम्हाला जर नाव नसेल तर तुम्ही फक्त इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा तुम्ही कमेंटमध्येही लिहून पाठवलं की सर माझं नाव यादीमध्ये नाही आहे, सर मला ठिकाणी मदत करा, तुम्हाला संपूर्ण मदत केली जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची तुम्हाला जी महत्त्वाची माहिती होती ती मेडिकिन सांगून दिली आहे. आता मेन जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे असं की 50,000 रुपयाचं कर्ज वाटप जून जुलै हप्ता आणि सर्व बहिणींना 3,000 रुपये ठिकाणी मिळणार आहे. त्याविषयी डिटेलमध्ये आपण आता ठिकाणी माहिती बघूया. सरकारने काय निर्णय घेतलेला आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये ठिकाणी काय आजच्या घडामोडी संपूर्ण माहिती आपण पुराव्याचं आहे बघूया. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी पूर्वप्रदेश संपूर्ण माहिती पाहण्यासाठी बघा एक महत्त्वाची न्यूज आली आहे. ती न्यूज अशी आहे की शासनाच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली परिसरातील ज्या महिला बचत गटांना त्यांच्या मानधनाचे पैसे 1.5 वर्ष होत आले तरी शासनाकडून न मिळाल्याने महिला बचत गटातील महिला सदस्यांकडून या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींसाठी जो महिला बचत गट या ठिकाणी काम करतो त्या महिला बचत गटाला मानधन अजून या ठिकाणी मिळालं नाही आहे. जवळजवळ 1.5 वर्ष झाले तरी त्याला अजून या ठिकाणी मानधन मिळालं नाही आहे. त्यामुळे महिला बचत गटातील ज्या महिला सदस्य आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हेच काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र मानधन देण्यात येत आहे. मग महिला बचत गटावर अन्याय का केला जात आहे असा प्रश्न या ठिकाणी महिला बचत गटाच्या सदस्या करत आहे. गेल्या वर्षी शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. दरमहा महिलांना 1,500 रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला. लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेच्या ठिकाणी अंमलबजावणी करायची असल्याने शासन अधिकाऱ्यांबरोबर सरकारने महिला बचत गटाच्या सदस्या, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, काही सामाजिक संस्था यांना लाडकी बहिणीचे अर्ज भरण्याची कामे दिली. एका अर्जामागे 50 रुपये देण्याचे आश्वासन शासनातर्फे महिला बचत गट आणि संबंधितांना दिले होते. म्हणजेच काय, जर का एक अर्ज भरला तुम्हाला ठिकाणी एका अर्जामागे 50 रुपये मिळतील. असे भरपूर महिलांनी अर्ज ठिकाणी भरलेले आहे. मग त्यामुळे महिला बचत गटाला
त्याचं मानधन मिळालं पाहिजे होते, ते पैसे मिळाले पाहिजे होते, पण ते अजून मिळाले नाही आहे. बसल्या जागी काम मिळाले म्हणून कल्याण डोंबिवली भागातील अनेक महिला बचत गटांनी आपल्या भागातील महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम घेतले. कल्याण डोंबिवली पालिका महिला आणि बाल विकासाच्या माध्यमातून ही कामे महिलांना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी एका अर्जामागे 50 रुपये मिळतील या आशेने अधिकाधिक लाभार्थी महिलांचे अर्ज भरून देण्याचे आव्हान स्वीकारले. हे ऑनलाईन अर्ज भरताना महिलांनी स्वतःचा मोबाईल वापरला, त्यामध्ये रिचार्जचे पैसे स्वतः भरले. लाडक्या बहिणीचे अर्ज भरताना शासनाचा सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडथळे येत होते, तरीसुद्धा या महिलांनी स्वखर्चाने अर्ज भरून दिले. पुढे बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्यभरातून महिलांची झुंबड उडाली. त्यामुळे लाडक्या बहिणींचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ दिवसा खुले या ठिकाणी होत नव्हते. अनेक वेळा हे संकेतस्थळ रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सुरळीत चालत असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिवसा लाभार्थी महिलांचे विविध भागात जाऊन माहिती संकलन करायचे आणि रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत जागून लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरण्याचं काम केलं. म्हणजेच काय, तर रात्री 12 पासून ते सकाळी 5 पर्यंत हे जी वेबसाईट त्या ठिकाणी चांगले चालत होते. त्यामुळे या महिलांनी रात्री 12 वाजेपासून जागे राहून तर सकाळी 5 वाजेपर्यंत ठिकाणी अर्ज ठिकाणी भरले महिलांचे, या आशेने की त्यांना प्रत्येक अर्जामागे ठिकाणी 50 रुपये मिळतील. पण ह्या ठिकाणी त्यांना अजूनही पैसे मिळाले नाही आहे. मग हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. पुढे बघा, ही कामे देणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या महिला व बाल विकास समाज कल्याण विभागात फेऱ्या मारून आम्ही थकलो आहोत. याच विभागातील अधिकाऱ्यांनी ही कामे करण्याचे आदेश दिले होते. या विभागातील अधिकारी आता तुम्हाला शासन पैसे देईन असे सांगत जबाबदारी झटकत आहेत, महिला बचत गटाच्या सदस्यांनी सांगितले. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचे अर्ज आम्ही दिवस रात्र कामे करून ऑनलाईन माध्यमातून भरले. यासाठी व्यक्तिगत मोबाईल रिचार्ज खर्च आम्ही केला. अर्जामागे 50 रुपये मानधन मिळणार असल्याने आम्ही बचत गटांनी ही कामे केली. आता आमच्या मानधनाचे पैसे देण्यात पालिका शासन अधिकारी टाळाटाळ करत आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हा या ठिकाणी खरोखर जर बघितलं तर ह्या महिलांनी आशेने या ठिकाणी अर्ज भरून दिले आणि यामुळे सरकारचा फायदा झाला, प्लसमध्ये महिलांचाही फायदा झाला, ज्यांचे अर्ज भरले गेले त्यांचे. पण ज्या महिलांना हे सांगितलं होतं त्या महिलांना ठिकाणी महापालिकेने किंवा सरकारने ठिकाणी पैसे दिले पाहिजे ही त्यांची आशा आहे. तर त्यावर ठिकाणी सरकारने विचार केला पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भरपूर आता महिला अशा आहे की ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही आहे. मग त्या जूनचे पैसे त्यांना कधी मिळतील असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर त्यामागचं दोन तुम्हाला मी कारण सांगितलं. एक की तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे चेक करून घ्या. जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काम करायचं आहे की तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव यादीमध्ये नाही आहे. आणि ज्या महिलांचं नाव यादीमध्ये असेल त्यांनी काळजी करायची आवश्यकता नाही. त्यांना सुरळीतपणे पुढचे हप्तेही मिळणार आहे, कारण त्यांना जूनचा हप्ता मिळाला तर त्यांना जुलैचाही मिळणार आहे. ठीक आहे, हे झाल्याच्यानंतर जर का तुमचं नाव यादीमध्ये असून सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नाही, मग काय करायचं तर तुम्हाला दोन काम करायचे. पहिलं एक काम करायचं की तुम्हाला बँकेत जायचं आहे. तुमचं जे आधार आहे ते आधार या ठिकाणी बँकेशी लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही KYC झालं आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. जर का तुमचं KYC झालं नसेल तर KYC करून घ्यायचं आहे. हे दोन काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ठिकाणी तुमचे जे पैसे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुमच्या अकाउंटवर येतील. जर का तुमचं आधार लिंक नसेल, KYC झालं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. आणि भरपूर अशा महिला आहे की आता म्हणताय की सर जूनचे पैसे आले, आता जुलैचे पैसे कधी येतील. तर ज्या महिलांना जूनचे पैसे आले आहेत, त्यांना त्या ठिकाणी जुलैचे पैसे मिळणार आहे. आणि जुलैचे पैसे सुद्धा तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा ठिकाणी वाटप सुरू केलं जाणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याचा ठिकाणी फायदा मिळणार आहे. एकाच महिन्यात तुम्हाला ठिकाणी 2 हप्ते ठिकाणी दिले जातील. जसे की तुम्हाला आता ठिकाणी जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळाला, त्याचप्रकारे तुम्हाला ठिकाणी जुलैचे सुद्धा ठिकाणी हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि भरपूर अशा महिला म्हणतात की सर मला ठिकाणी 1500 रुपये आले, सर मला 3000 रुपये आले. तर बघा, काही महिलांना 2 महिन्याच्या ठिकाणी एकत्रित रक्कम येत असते, काही महिलांना एकाच महिन्याची रक्कम येत असते. पण यावेळेस काय झालं आहे तर भरपूर महिला ठिकाणी 1500 रुपये झाले. ठीक आहे, 1500 रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर यामध्ये भरपूर अशा महिला की ज्यांना 1500 रुपयेच मिळाले आहे. तुम्हाला किती रक्कम मिळाली तेही कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 1500 मिळाले, सर मला ठिकाणी 3000 मिळाले. जेवढी रक्कम तुम्हाला मिळाली असेल तेवढी तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. आणि तुम्ही ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करता हे नक्की लिहून पाठवा. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही उपयोग करता, घर खर्चासाठी तुम्ही ठिकाणी उपयोग करतात, की या ठिकाणी तुम्ही तुमचे जे काही व्यवसाय असेल त्यासाठी याचा उपयोग करतात, ते नक्की लिहून पाठवा. आणि दुसरी गोष्ट, कर्जाचा विषय झाला तर भरपूर महिलांनी कर्जासाठी या ठिकाणी अर्ज केला होता, तर त्यांना ठिकाणी कर्ज मिळत आहे. जर का तुम्हालाही कर्जाचा ठिकाणी लाभ घ्यायचा असेल, जर का तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरावं लागणार आहे आणि तुम्हाला ठिकाणी कर्ज मिळणार आहे. ठीक आहे, जर का तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर ज्यांना कर्ज घ्यायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे, तुम्हाला ठिकाणी कर्जासाठी पूर्णपणे मदत केली जाणार आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.